किती सुंदर. अगं शोभा, काय तो तुझा आवाज आणि किती सुंदर गाणं गायलीस तू. तुझा गाणं तर मला खूपच आवडला आहे आणि तू सुद्धा आवडली आहे. अगं शोभा, उद्याच्या पाठीला तुला आणि विलासलाच गाणं म्हणावं लागेल. कशी गोष्ट करतो कैलास. मी आणि शोभा असल्यानंतर तुझ्या पाडीला कशी गमत येते ते तू आपल्या डोळ्यांनी बघ. काय ग शोभा. हो, आमचा नाच गाणं त्या मोठ्या लोकांना आवडत तेव्हा ना. अगं तुझ्यापेक्षा चांगला अजून कोण गाणं म्हणतो. कुणाची ताकद आहे का या मोवाडीत. पण काय हो, दोघंही रात्रंदिवस इकडेच राहता. माझ्याविषयी बायका पोरांना संशय येत असेल. अगं बायकोचा कोण आहे की मी तर वाट पाहिलाय की माझी बायको कधी सुटणार म्हणून. तू चिंता करू नकोस. हे बघा विलासराव, तिला सोडल्यानंतर मग तुम्ही काय करणार. काय करणार. अगं तुला मी बायको करणार. कसं काय हो कैलासराव, तुमचं म्हणणं काय. अगं मला बायकोच नाही तर मला कुणाची भीती आहे. आणि हो शोभा, मला तर लग्नच करायचं नाही आहे आणि मला बायको नको आहे. ते त्या विलासची बायको मोठी खडूस आहे, जशी कुरचुलीच लागली. कारण मी तिच्या घरी कधी कधी जातो ना, तेव्हा तिचा एकदम पवित्रच बिघडून जाते. बदलू दे तिचा पवित्र. तिची 100 भरली म्हणून समान. पण शोभा, आज आपण 6 ते 9चा पिक्चर पाहायला जाऊ आणि मुक्काम आपण त्या श्रीराम लाजमध्येच करायचा. आणि सकाळी उठून पाठीला जायचं. चला, पुष्कळ वेळ झाला. आता पिक्चरला जायचं आहे ना. चला मग. टाइम तर होत आहे. चल शोभा. कैलास, तू घराकडे जा. आम्ही येतो. मी जरा 7 ते 9च्या पिक्चरला नाही या.